श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकांसाठी आहे ज्यांना वाटतं की सगळ्यांनी साथ सोडली आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हा फक्त व्हिडिओ नाही, हा एक संकेत असू शकतो. जेव्हा सगळे दूर गेले, एक वेळ अशी आली, घरात ताण वाढला, आर्थिक अडचणी वाढल्या आणि हळूहळू लोक दूर जाऊ लागले. ज्यांच्यासाठी आपण सगळं काही केलं, त्यांनीच एक दिवस सांगितलं, आता आम्ही काही करू शकत नाही. त्या रात्री फोन सायलेंट होता. मनात आवाज चालू होता, मीच चुकते का? मी इतकी वाईट आहे का? देव मला का ऐकत नाही? सोशल मीडियावर सगळे खुश दिसत होते आणि आपण मात्र एकटे. रात्री 2 वाजता डोळे उघडे, विचार थांबत नव्हते. त्या क्षणी हातात फक्त एक फोटो होता, श्री स्वामी समर्थांचा, आणि ओठावर एकच वाक्य, स्वामी, जर तुम्ही खरे असाल तर मला सोडू नका. स्वामींची शांत परीक्षा. दुसऱ्या दिवशी काहीच बदललं नाही. परिस्थिती तशीच होती, पण काहीतरी आत बदलायला लागलं. स्वामी परीक्षा का देतात माहिती आहे का? ते आपल्याला तोडण्यासाठी नाही, ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी परीक्षा देतात. सोनं तापल्याशिवाय चमकत नाही आणि ज्यांच्यावर कृपा जास्त असते त्यांची परीक्षा जास्त असते. कदाचित स्वामी म्हणत असतील, तू अजून जास्त सहन करू शकतेस, तू अजून मजबूत आहेस. छोटा जप मोठा बदल. ती रोज सकाळी उठू लागली, फक्त 11 वेळा जप करू लागली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहिल्या काही दिवसात काहीच फरक नाही, पण हळूहळू मन शांत व्हायला लागलं, भीती कमी व्हायला लागली, घरातील ताण तणाव थोडा कमी झाला. जरी पैसे आले नाही तरी विश्वास वाढू लागला. जर तुम्हीही एकटे असाल तर हे नक्की करा. आज जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर ह्या 5 गोष्टी करा. रोज सकाळी किमान 11 वेळा जप करा. गुरुवारी पिवळं फूल अर्पण करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. एक गरजूंना मदत करा. स्वतःला कमी समजू नका. हे उपाय मोठे नाहीत, पण विश्वास मोठा आहे. संकेत. एक गुरुवार होता. नामस्मरण करताना मनात एक विचार आला, जुनी कौशल्य पुन्हा सुरू कर. लोकांनी हसले, आता उशीर झालाय असं म्हटलं, पण यावेळी तिने लोकांचं ऐकलं नाही. ती फक्त स्वामींवर विश्वास ठेवत राहिली. बदलाची सुरुवात. पहिला छोटा ऑर्डर होता. रक्कम छोटी होती, पण आशा मोठी होती. ती रोज म्हणायची, स्वामी, लोकांना नाही, मला तुम्हाला खुश करायचं आहे. हळूहळू काम वाढलं, घरात वातावरण वाढलं. जे लोक गेले होते ते परत येऊ लागले, पण आता ती बदलली होती. ज्यांनी सोडलं त्यांच्यासाठी प्रार्थना. एक दिवस तिने डोळे बंद करून म्हटलं, स्वामी, ज्यांनी मला सोडलं त्यांनाही सुखी ठेवा, कारण त्यांनी सोडलं नसतं तर मी तुमच्याकडे आलोच नसतो. हा क्षण खूप मोठा होता, कारण तिने राग सोडला आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला. भविष्याचा संदेश. आज मी तुम्हाला एक सांगते, तुमची स्टोरी अजून संपलेली नाही. हा शेवट नाही, हा तयारीचा काळ आहे. तुमचे काही महिने तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट असू शकतात. फक्त हार मानू नका. 1 मिनिटे जप. आता 1 मिनिटे डोळे बंद करा. मी म्हणते, तुम्ही मनात रिपीट करा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. मनाचा अंधार. लोकांनी इग्नोर केलं, मनात काय? लोकांनी इग्नोर केल्यावर मनात काय चालतं माहिती आहे का? फोन सायलेंट असतो, कोणाचाही कॉल नाही, कोणाचाही मेसेज नाही, पण मनात मात्र हजारो आवाज चालू असतात. मी चुकीची आहे का? माझी किंमतच नाही का? देव मला का ऐकत नाही? सोशल मीडियावर सगळे खुश दिसतात, कुटुंब, मित्र, पार्ट्या, हसू, आणि आपण फक्त स्क्रीनकडे बघत बसलेलं असं वाटतं. सगळ्यांच्या आयुष्यात रंग आहेत आणि माझ्याकडे फक्त अंधार. रात्री 2 वाजता डोळे उघडे असतात, छताकडे बघत पडलेले विचार थांबत नाही. मन थकलंय पण झोप येत नाही. त्या अंधारात हातात एकच आधार असतो, श्री स्वामी समर्थांचा फोटो, आणि होटांवर एकच शब्द, स्वामी, मला सोडू नका.
स्वामी परीक्षा घेतात. दुसऱ्या दिवशी परिस्थिती बदलली नाही, पण एक प्रश्न निर्माण झाला. स्वामी का परीक्षा देतात? स्वामी आपल्याला कमजोर बनवायला परीक्षा देत नाही. ते आपली कॅपॅसिटी वाढवायला परीक्षा देतात. सोनं जसं कागद तापल्याशिवाय चमकत नाही आणि ज्यांच्यावर कृपा जास्त असते त्यांची परीक्षा जास्तच असते. कदाचित आजची वेदना उद्याचा चमत्कार घडवते आहे. जर इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहे. आणि छोटा जप मोठा बदल. रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. सुरुवातीला काहीच फरक पडणार नाही, पण हळूहळू मन शांत होऊ लागेल, भीती कमी होऊ लागेल, कारण विश्वास वाढत जातो. जर तुम्ही एकटे असाल तर नक्की हे 5 नियम करा. रोज सकाळी 11 वेळा जप करा. गुरुवारी पिवळं फूल अर्पण करा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. एखाद्या गरजू व्यक्तींना मदत करा. स्वतःला कधीही कमी समजू नका. हे छोटे उपाय आहेत, पण परिणाम मोठा आहे. हा भाग सेव्ह करा, कदाचित उद्या कामी येईल. आज मी तुम्हाला एक सांगते, हा शेवट नाही, हा तयारीचा काळ आहे. स्वामी तुम्हाला तोडत नाही, ते तुम्हाला उंच नेत आहेत. जर हा संदेश तुम्हाला मनाला भिडला असेल तर व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी सध्या तुटलेली आहे. सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग अजून शक्तिशाली आहे. आता 1 मिनिटे डोळे बंद करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर हा योगायोग नाही, हा संकेत आहे. तुम्ही एकटे नाही, तुम्हाला सोडले गेले नाही, तुम्हाला तयार केलं जात आहे. लोकांनी साथ सोडली असेल, पण स्वामींनी नाही. जर इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.